तर गुड आफ्टरनून. तर आज आहे संडे आणि म्हटलं कुठेतरी जाऊ. ॲक्च्युली काल बिझी होतो. काल 6 डिसेंबरला गेलो होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला. तर बराच उशीर झाला आणि मग तिकडून कुर्ल्याला गेलो एका कामासाठी. त्यामुळे ब्लॉग टाकता आला नाही मला. तर आज संडे असल्याकारणाने लेट उठलो. म्हटलं आज कुठेतरी जाऊ. डेली ब्लॉग सांगितलं तर आहे, बट ते बघा कन्सिस्टन्सी नसेल तर मग ते परफेक्ट होणार नाही आणि मग कम्युनिकेशन्समध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीत पण इम्प्रूव्हमेंट होत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करतो ना तर त्याला ती कन्सिस्टन्सी पाहिजे. हा बघा, कन्सिस्टन्सीच्या चक्करमध्ये सरळ जायच्या वेळी ऑफिस रूटला जात होतो. तर आज आम्ही काय असं म्हणजे ठरवलं नाही की कुठे जायचं, बस निघालो आहे. भाऊ बोलतो पालघर जाऊन येऊया. तर मुलांचं असंच असतं, ठरवायचं काय नाही, बाईकवरती बसल्यावरती आपल्याला माहिती पडतं की चला भाई कुठे जाऊया. आणि मग ऑल ऑफ सडन प्लॅन कधीही चेंज होतात. बघू तिकडे काय भेटेल ते. बट वेस्टर्न साईडला तर जाऊ. बऱ्याच वेळा आपण पनवेल साईडलाच गेलो आहे, एक्सप्लोअर केलं आहे. ह्या साईडला म्हणजे गेलो आहेच नाही आहे, सब्जेक्ट टू ट्रॅफिक. तर आज बघूया काय एक्सपिरियन्स असेल. मी पहिल्यांदा बघतोय ना ही हाईट. वाव, ट्रॅफिकची अशी वाट लागते, कशी तर अशी. तर आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलो आहे. हा बघा इकडेच जोक झालेला माझा, जिथे गाडी बंद पडली आणि मी चालत चालत घेऊन इथे आणली आणि मग किक मारून स्टार्ट झाली ती. बट जो ट्रॅफिक मॅच झालेला त्याच्यामुळे लय हसायला येत होतं मला. म्हणजे भाई मेट्रो भी दिखली आपल्याला. हा असा हायवे, ते असे रस्ते, फुल ऑफ रोडिंग फिलिंग है भाई. चला भावा, आ गया अभी दहीसर चेकपोस्ट. ट्रॅफिक आहे इकडे. हा बघा आला म्हणायला. काय बोलायचं, चालवायची फक्त. मस्त भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसलाय. बरं वाटलं भाई, अभिमान वाटतो. मस्त जोगेश्वरी मिसळ खाल्ले. राईड कंटिन्यू करतोय. भाई भाई एक नंबर रस्ते आहेत भाई, मजा येते चालवायला. विराच्या पुढे आलो, मस्त रस्ते भेटले. तर आम्ही ठरवलं आहे की वांद्रे लेक जायचा. ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. तिथे आपण बहुतेक 10-15 मिनटं थांबू. पण थंडी भाई, इथे थंडी आता फील व्हायला लागले. आता लेफ्ट घेऊन राईड घ्यायचं आपल्याला. नहीं इधर भी रास्ता था ना. इकडचा रस्ता एक नंबर आहे. सकाळचा येतो तर पुरा फॉग असतो इकडे. मधी पण त्याचा म्हणजे काय म्हणतात, एक ब्लॉग बनवलेला, पण त्या टायमाला आपल्याकडे माईक वगैरे नव्हता. म्हणजे व्हॉइस ओव्हर करायला लागत होतं, जे सूट नाही करत होतं परफेक्टली, खरं सांगू तर. बघा घरं बघा, हे फील पाहिजे असतं भाई मला. मुलं मस्त फिरतायत, मस्त हिरवागार वातावरण आहे. माहीत नाही मला हा रोड कुठे निघतो बाहेर, म्हणजे ह्याला एंड आहे पुढे की कुठेतरी लिंक्ड होतो, काहीच माहिती नाही. म्हणजे एक शॉर्ट पिकनिकसाठी किंवा शॉर्ट राईड, ब्रेकफास्ट राईडसाठी एकदम प्रॉपर स्पॉट आहे हा.
आरामात चालतोय पुरा फील घेऊन. असं शांतता पाहिजे यार. यार एवढ्या चांगल्या जागेवर कचरा नका टाकूया. आणि हा तो स्पॉट. हाच आहे. तर हा आहे वांद्रे लेक. बघू शकता तुम्ही, लय भारी व्ह्यू आहे. कसला भारी वाटतं हा. हे बघा, हा झाड पण बघा, हे बघा, आणि त्याचं माउंटन्सचं रिफ्लेक्शन एकदम जबरदस्त वाटतंय. त्या साईडला बघा बोट आहे आणि वॉच टॉवर आहे बघा, दिसतंय. झूम करतो थोडा. हे बघा, त्याचं पण रिफ्लेक्शन दिसतंय हा झाडांचा. दिस इज सो अमेझिंग यार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माहीत नाही, इंस्टाग्रामवरती फक्त 3 मिनटाचाच व्हिडिओ घेतो म्हणून मला पार्ट वाईज टाकायला लागतं. यूट्यूबवरती टाकणार आहे, पण म्हटलं पहिलं एकाच प्लॅटफॉर्मवरती थोडं ग्रो करूया आणि मग नंतर बघूया. ते बॅरिगेट्स वगैरे लावलेत, हा गेट बनवला आहे तिथे. हा फक्त थोडा बदल केला पाहिजे या लोकांनी, जे इथे कचरा वगैरे केला बघा. ग्लास आहेत इथे, बॉटल्स ठेवले, कॅन ठेवलेत इथे, बॉटल्स हे आहेत. हे सगळं कुठे, हे बघा, हे सगळं अवॉइड केलं ना तर हा अजून ब्युटिफुल स्पॉट होणार. आणि दिस इज द मोस्ट हॅपनिंग प्लेस नियर बाय पालघर. म्हणजे तुम्ही मुंबईवरनं पण येत असाल तर मॅक्स टू मॅक्स आय थिंक 2 आवर्स ना प्रशांत, 2 आवर्स लागतं आणि हा असा ब्युटिफुल व्ह्यू बघायला भेटतो. तिकडे वरती व्ह्यू पॉइंट आहे. तर आता आम्ही मस्तपैकी 2 मिनिटात वॉक करून जाणार आहोत. मग तिकडून दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू आहे तो. अच्छा, हा फ्लो झाला ना तर हा डायरेक्ट इकडून येतो. म्हणजे याच्यासाठी काय असं काय म्हणतात ते, गेट्स वगैरे नाही ठेवलेत. मला वाटलं गेट्स असेल आणि एक एक गेट्स खोळत असणार पाणी भरलं की. म्हणजे तेवढं लिमिटेड ते लेवल असतंच भरलेलं. आणि त्याच्यावरती आलं तर इकडे पावसातनं खरंच खूप रिस्की आहे. एखादा गेला तर डायरेक्ट सरळ. थोडासाच कमी झालं नाही तर आपल्याला व्ह्यू बघायला भेटला असता. महिनाभर अगोदर आलो असतो तर ना. सनसेट बघा, तिथे आपण होतो आणि आता आपण इथे टॉपवरनं व्ह्यू घेतोय. अजून खाली जाऊया, थोडा गॅप आहे. लेट्स सी. एक नंबर. बापरे, भीती वाटते आता. हा बघा व्ह्यू बघा कसा आलाय सनसेटमुळे. कसला भारी व्ह्यू वाटतं यार. इथे थांबूया आपण, भेटूया नेक्स्ट व्ही ब्लॉगवरती. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर युअर सपोर्ट गाईज. प्रयत्न करतोय, सपोर्ट करत राहा. थँक्यू.